नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वर शिक्षण महोत्सवाची उत्साहात सुरुवात। ग्रंथदिंडी, बालसाहित्य संमेलन आणि शिक्षक कवी संमेलनाने रंगत। शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या वतीने 2 दिवसीय तालुकास्तरीय शिक्षण महोत्सवाचे आयोजन पंचायत समिती महाबळेश्वरच्या प्रांगणात करण्यात आले। विविध शैक्षणिक कार्यक्रमांनी परिपूर्ण असलेल्या या महोत्सवाचे हे 4थे वर्ष आहे। सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडी व शैक्षणिक चित्ररथाच्या माध्यमातून शिक्षण महोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली। ग्रंथदिंडी पंचायत समिती येथून मुख्य बाजारपेठ, पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्यादेवी चौक मार्गे पंचायत समिती अशी काढण्यात आली। सकाळी 11 वाजता महोत्सवाचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी शिक्षण अधिकारी शबनम मुजावर, गटविकास अधिकारी यशवंत भांड, गट शिक्षण अधिकारी आनंद पळसे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, सातारा जिल्हा मजदूर फेडरेशन अध्यक्ष संजय गायकवाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते। दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या वाङ्मय निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या स्वनिर्मित साहित्यकृती सादर केल्या। लेखक जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले, तर अध्यक्ष म्हणून भरत सुरसे, प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद पार्टे व सुनील शेडगे उपस्थित होते। दुपारी 3 वाजता शिक्षक कवी संमेलन झाले। दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर अध्यक्ष म्हणून योगिता राजकर व प्रमुख अतिथी लक्ष्मीकांत रांजणे, तुकाराम धांडे, तू गार्डे उपस्थित होते। संध्याकाळी 5 वाजता महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षक पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोंडकरसह तृप्ती भुईर, महाबळेश्वर। त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। आपली संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी आणि भाताची मूठ, त्यावर घातलेलं वरण भात आणि उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा घाट, यातही संस्कृतीच असते। मारुतीच्या देवळात एका तमात फोडलेल्या नारळाचं उडालेलं पाणी म्हणजे संस्कृती, आणि दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर आपण प्रथम दर्शन दिलेला नमस्कार, यातल्या गोष्टी मारुतीची न जळणारी सगळ्यात मोठी भेट आहे आणि हे खरं एक सेवा आहे जो तुमच्या माध्यमातून महाबळेश्वर मध्ये प्रदान होत आहे। आता मी आज जे आले, मग मी खूप आनंद झाला मला। गट शिक्षण अधिकारी बचे साहेब, तुमच्या खूप अभिनंदन आणि पूर्ण शिक्षण विभागाच्या आणि पंचायत समितीचे अभिनंदन। माझ्या तालुक्यात इतकी चांगले शिक्षक आहेत। तुम्हाला माहित आहे की प्रत्येक पूर्ण माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते। माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते। ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते, आणि त्या सुंदर कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो। त्या सुंदर कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो। तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो, आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो। आयुष्यभर माहित नाही, पण महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते, महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते।